आता आज जे आपण थँक्यू बेटा. आज आपण जे सेशन सुरू करतोय पहिल्यांदा हे भगवद्गीता आपण डिटेल मध्ये जाणार आहोत. ही अशी भगवद्गीता आहे आपल्याकडे. सगळ्यांना माहिती भगवद्गीता दिसते ना? सगळ्यांना स्क्रीन दिसते? Mataji, screen is not visible. 1 second. Oh, I screen sharing केलं मी. दिसत नाही का? 1 सेकंड. Mataji, actually you changed the host now, therefore option get it. अच्छा, केदार तुम्हाला अलाउ कर बेटा स्क्रीन शेअर करायला प्लीज. ओके मॅम. बघ मी तुझ्यावर निर्भरित आहे, लवकर कर नाहीतर माझं राहणार आहे. मॅम आता करा. केलंय मी, बघ दिसतंय. It is still not visible, Mataji. अभी केदार बोल. स्क्रीन शेअरिंग नॉट पॉसिबल. आता दिसतंय? Yes, हो Mataji. मॅम. थँक्यू. ओके, आता ही जी भगवद्गीता आहे आपण जे सुरू करणार आहोत याच्यातली पहिली प्रार्थना असते, ओम नमो भगवते वासुदेवाय. म्हणजे भगवंत कोण आहेत? वासुदेव. वासुदेव कोण? कृष्ण आहेत, राईट. वसुदेव त्यांचे वडील आणि वासुदेव त्यांचे पुत्र. तर आपण आधी पहिला नमस्कार कोणाला करणार आहे? भगवंत वासुदेवांना म्हणजे श्रीकृष्णांना. तर आपलं जे प्रेझेंटेशन आपण जे करणार आहोत आता सुरुवात करणार आहोत भगवद्गीतेचं, याच्या आधी आपण सगळ्या आचार्यांना, सगळ्या गुरूंना, मोठ्यांना आणि भगवंतांना ज्यांनी आपल्याला हे इथपर्यंत आणून दिली गीता, नाहीतर आपल्याला माहितच नसलं असतं. मी जर म्हणजे मला कोणी भक्तांनी जर येऊन सांगितलं नसतं असं कार्यक्रम होते भगवद्गीतेचं, तुम्ही याल का? मी आधी नाही परत चला बघून या एकदा तरी म्हणून कसं ते आले आणि मग आता चिकटले. तर असं कोणीतरी मला हेल्प केलं, मग त्यांच्यासाठी पण आपण प्रार्थना करूयात. सगळ्यांना काय म्हणतं, आपल्या कधीही कृतज्ञता ही खूप मोठी गोष्ट आहे. जोपर्यंत आपण ज्यांनी आपल्याला काय काय दिले त्याच्यासाठी आपण जर कृतज्ञता व्यक्त नाही केली तर आपलं अंतःकरण कधीच शुद्ध नाही होणार. कारण कृतज्ञ माणसाचं अंतःकरण शुद्ध कधीच नसतं. तर कृतज्ञता ही खूप मोठी गोष्ट आहे. तर आज सगळ्या आचार्यांना आपण प्रार्थना करून त्यांच्या चरणी आपण ही प्रार्थना करूया की ही जी गीता आपण सुरुवात करतोय आज योगिनी एकादशीला, की आपण अशीच पुढे अजून खोलपर्यंत अभ्यास करून आपल्या जीवनामध्ये भगवंतांना एक परमनंट नेहमीची जागा ठेवायची आपल्याला, आणि न विसरता रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपण भगवंतांना मध्यस्थी ठेवूनच सगळे कामं करूयात अशी प्रार्थना करून आजचा आपण हा सत्र जो आहे सुरू करणार. आता आपल्या जीवनामध्ये आज मी काय करणार आहे, आज मी गीतेचा अध्याय नाही सुरू करणार, मी इंट्रोडक्शन घेणार आहे. उपोद्घात म्हणजे इंट्रोडक्शन मी काय होईल, आपल्याला आपली मनाची तयारी होऊन जाते की नेमकं काय आहे आणि आपल्याला काय करायचं. तर आधी आजच्या इंट्रोडक्शन मध्ये सगळ्यांच्या प्रार्थना झाल्यानंतर मग आपला गोल काय आहे, ध्येय काय आहे. माझं ध्येय काय, मला भगवतधामी जायचंय, जे या जन्मी शक्यच नसेल. कारण मी इतक्या जन्मापासून केलेलं जे आहे त्याला धुवायला बरंच लागणार आहे. माझ्या पांढऱ्या धुत्यावर एवढे कडक दावे लागलेत, त्याला मला साबणाने घासावंच लागणारे भरपूर, आणि त्याला मला आला वेला सगळं टाकून मग ते धुवा लागणार आहे, राईट. तेव्हा कुठं आपल्याला मग ते स्वच्छ दिसणार आहे. तसं आपलं बाहेरनं मी करत असेल स्वच्छता, पण आतली स्वच्छता करायला मला खूप वेळ लागणार आहे. तर त्याला अजून उशीर न करता आजपासून आपण त्याची सुरुवात करूया. आणि आपल्या सगळ्यांचं एकच ध्येय आहे, भगवंतांना मध्यस्थी जायचं आणि जायचं आपल्याला कुठं, भगवत धामीत जायचंय सगळ्यांना, राईट. तर आता आजच्या ह्या इंट्रोडक्शन मध्ये मला मेन सांगायचं होतं की प्रभुपाद जे आहेत त्यांचे मी थोडस तुम्हाला त्यांचा मागचा इतिहास सांगायचा त्यांच्याबद्दल की कशी सुरुवात झाली. कारण ज्या आचार्यांनी मला हे पुस्तक दिलं मी त्या आचार्य काय स्टोरी
हा सांगेन. तर ज्यांनी मला ही भगवद्गीता दिली आहे जशी आहे तशी, त्या भगवद्गीता दिलेल्या महात्म्याबद्दल जर मी बोलले नाही तर माझी प्रार्थना अधुरी राहील जाईल. तर श्रील प्रभुपाद जे ह्यांचा जन्म कलकत्त्याला झाला होता. लहानपणापासून आई वडील खूप म्हणजे भक्तीमध्ये होते. वडिलांचं कपड्यांचं दुकान आणि आई अगदी साधारण घरगुती स्त्री होती. आणि हा प्रभुपाद जे आहेत ह्यांना लहानपणी ह्यांच्या खूप स्टोरीज आहेत, मी कधी कधी असं अधूनमधून सांगत जाईल. आज आपल्याला इंट्रोडक्शन घ्यायचं म्हणून मी ते काय म्हणतात अगदी छोट्या ह्याच्यात सांगते. प्रभुपाद हे कलकत्त्याला जन्म झाल्यानंतर त्यांच्या तीन बहिणी होत्या आणि त्यांना खूप ते लहान असल्यामुळे ते खूप लाडके होते वडिलांचं कपड्याचं दुकान होता. लहान असताना त्यांना खूप म्हणजे जगन्नाथ रथयात्रा करायची खूप इच्छा व्हायची, कारण तिथे खूप लोक कलकत्त्याहून जगन्नाथपुरीला खूप लोक प्रवास करतात जवळ असल्याने. तर त्यांना खूप खूप इच्छा होती आणि त्यांनी हट्ट धरला की मला आता रथयात्राच करायची. मग वडील त्यांना घेऊन मार्केटमध्ये फिरत गेले. खूपच महाग होते रथ वगैरे असे तयार केलेले रथ. मग रस्त्याने लहान मुलं काय करतात, रडत पडत, त्यांना काही वाटत नाही की शेजारी बघेल कोणी बघत, हसतील माझ्यावरती, रडायला लागले जोर जोरात. मग प्रभुपादान एक म्हातारी बाई होती तिथं, त्यांनी बघितलं अरे का रडतोय, तर म्हणे रथ पाहिजे ह्याला. अरे माझ्याकडे एक जुना आहे रथासारखं, तू जर त्याला जरा रंग वगैरे लावून द्यायचं व्यवस्थित होऊन जाईल तुला. त्यांनी मग तो रथ घेतला वडिलांनी आणि त्यांना दिला. तर असं 9 दिवस यांनी रथयात्रा केली. रथयात्रा नुसती केली नाही, त्याच्यात प्रसाद वितरण आणि लोकांकडनं कीर्तन, शेजारी पाजारी सगळे जमा झाले अशी यांनी रथयात्रा केली. तर लहानपणा काही लोक जन्मताच तेही त्यांच्या ह्याच्यात म्हणजे तेवढी त्यांना भगवंत ताकद देतात की भगवत भक्ती करायला. तर हे प्रभुपाद पण तसेच होते. मग पुढे जाऊन त्यांना त्यांचे गुरु भेटले. मग त्यांना मध्ये दिसतात ना भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर. मग त्यांनी त्यांना सांगितले की तू खूप प्रचार कर, पाश्चात्य देशामध्ये जाऊन प्रचार कर आणि पुस्तक वितरण कर. मग ते पुढे जाऊन बॅक टू गॉड हेड म्हणून जाऊया देवाच्या गावी म्हणून पुस्तक आहे, पत्रिका ऍक्च्युली मासिक पत्रिका, त्यांनी ती छापायला सुरुवात केली. आधी ते न्यूजपेपरवरती असं म्हणजे काय म्हणते ते लिफलेट सारखं न्यूजपेपर मध्ये येत नाही का एक एक पानाचं, तशी राहायची. लोक फेकून द्यायची. मग एका माणसाने का पैसे वेस्ट करतात त्याच्यामध्ये, त्याच्यापेक्षा महिन्याला एकदा एक पत्रिका काढा. मग तसे त्यांनी जाऊया देवाच्या गावी म्हणून पत्रिका काढली. मग त्या पत्रिकानंतर मग त्यांनी वयाच्या वानप्रस्थ घेतलं त्यांनी आणि वयाच्या 69व्या वर्षी ते अमेरिकाला गेले. जलदूता म्हणून एक जहाज होते, ते कार्गो म्हणजे सामान म्हणजे काय म्हणतात त्याला सामान वाहतुकीचं जहाज होतं ते. मग त्याच्यामध्ये सिंध्या ते सारखे विचारले. मग त्यांनी काय म्हणलं, ठीक आहे आता तुम्हाला मी पैसे तर माझ्याकडे नाहीये जास्त, मी तुमचं तिकीट नाही स्पॉन्सर करणार, पण माझी कंपनी आहे सिंधिया कंपनी, जे जहाज अमेरिकेला जहाज कंपनी आहे, त्याच्यात तुम्हाला मी पाठवू शकते. मग त्यांनी प्रभुपादांना त्या जहाजात एक जागा दिली म्हणताय. मग प्रभुपाद त्याच्यामध्ये फक्त एक ट्रंक, आधी ह्याच्या पेट्या असायच्या, प्रवासाला चालले की पेटी घेऊन जायचो. आता एअर बॅग्स आणि हे ट्रॉली बॅग्स असं काही नव्हते त्यावेळेस. अक्षरशः लोखंडाची पेटी असायची, त्याच्यात सामान भरून मग प्रवास करायचा. तर प्रभुपादांनी त्याच्यात भागवतम आणि त्यांच्याकडे फक्त 40 रुपये होते. त्या 40 रुपयांनी ते अमेरिकेला गेले. अमेरिकेला जाताना प्रवासात 3दा त्यांना हार्ट अटॅक होतो. तिसऱ्यांदा जेव्हा येतं तेव्हा ते भगवंतांना म्हणतात की तुला जर मला घेऊन जायचं तर घेऊन जा, तुला जर वाटतं की मी काही करू शकतो तर मला जिवंत ठेव. कारण जहाजात प्रवास करणं त्या ऑलमोस्ट 70 वर्ष ना, त्या वयात जहाजाचे जे वेव्स येतात म्हणजे ते समुद्राच्या ज्या लाटा येतात खूप उचमळतं त्याच्याने. मी गरोदर असताना एकदा बँकॉकला होतो 2 वर्ष, तर ते कुठे प्रवास केला जहाजाने घेऊन जायचे. इतका त्रास होतो त्याच्याने, फार त्रास होतो. आणि इथून अमेरिकेला ते काय 1 महिनाभर प्रवास केला त्यांनी जवळपास. तर प्रभुपाद मग अमेरिकेला गेल्यानंतर करायचं काय, भाषा लोकांना कळत नाही, तिथल्या लोकांना कृष्णा माहित नाही, तिथल्या लोकांना भगवंत माहित नाही. त्यावेळेस हिप्पीचा प्रचार खूप व्हायला लागला. मग प्रभुपादांनी तशा लोकांना पण पकडून खूप त्यांनी प्रेमाने लोकांना खूप जिंकलं. ते गुलाबजामुन बनवायचे, त्याला इस्कॉन बुलेट्स नाव पडलं अमेरिकेत. गुलाबजामुन बनवायचे आणि स्वतः असं बागेत बसून कीर्तन सुरू करायचे. मग लोक ते कीर्तनच्या त्या ह्याच्यावरती रिदम वरती नाचायचे. असं करत करत ते लोक आले. तर ह्या व्यक्तींनी इतके त्रास घेऊन म्हणजे वयाच्या 70व्या वर्षी असला मोठा प्रवास करून आपल्यासाठी हे
जगभर प्रवास केला त्यांनी. खूप म्हणजे अमेरिकेला होते, त्याच्यानंतर ते ऑस्ट्रेलिया गेले, न्यूझीलंड गेले, स्वित्झर्लंडला होते, लंडनला गेले त्यांनी. लंडनला जे राधाराणी इतकी सुरेख आहे, राधा त्यांचं नाव पण लंडनेश्वरच ठेवून टाकलं तिथलं लोकांना सोपं होण्यासाठी, राधा वृंदा लंडनेश्वर म्हणून. असंच इतकंच नाही, त्यांच्या त्या आचरणाने तिथल्या लोकांनी आपले त्याचे इतके कमी कमी कपडे सोडून धोती, कुर्ता आणि साडी नेसायला, इतकी सुरेख दिसतात त्या साड्यांमध्ये, साडी नेसायला सुरू केली. मग त्यांनी प्रभुपादांनी फक्त भक्त म्हणजे असं हिप्पींनाच भक्त बनवलं नाही, त्यांनी बऱ्याच काही सायंटिस्ट लोकांना आणि बरेच शिक्षित लोकांना, काय म्हणतात त्याला, तज्ञ लोकांना, शिक्षित म्हणण्यापेक्षा तज्ञ लोकांना त्यांनी भक्त बनवलंय. त्यावेळेस ब्रिटन नावाचं एक म्युझिक बँड होतं, म्हणजे जॉर्ज हॅरिसन. तुम्ही जर जॉर्ज हॅरिसन क्लिक केलं ना, तुम्हाला दिसेल युट्यूब वरती, काय प्रसिद्ध माणूस होता तो माणूस. पण शेवटी प्रभुपादांकडे आला आणि मला म्हणे की त्यांना इंडियन म्हणजे भारतीय संस्कृती खूप आवडायची. मग ते प्रभुपादकडे आले आणि त्यांनी प्रभुपादा म्हटले की मला तुमचं शिष्य व्हायचं. ते म्हणे तू फक्त प्रचार कर, बास झाला. तुझं नाव तरी जॉर्ज हॅरिसन आहे, तू हॅरीचाच पुत्र आहेस, तू त्याची काळजी करू नकोस. तर असं मग त्यांनी जवळपास 50 करोड भगवद्गीतांचं वितरण झालंय आजपर्यंत याच्यामध्ये जर बघितलं तर, आतापर्यंत सगळ्या देशांमध्ये. तर असे हे प्रभुपाद ह्यांनी बऱ्याच भाषांमध्ये भगवद्गीता लिहिलेले आहेत. आणि ते जवळपास ज्यांना अमेरिकेला जायला पैसे नव्हते ते जगभर प्रवास केले, त्यांनी बऱ्याच वेळेस प्रवास केला त्यांनी. तर असे हे प्रभुपाद ह्यांनी आपल्याला भगवद्गीता दिली आहे. तर अशा या महान व्यक्तींचा मी स्वतः म्हणजे दंडवत करून नमस्कार करून आजच्या गीतेला आपण सुरुवात करूया. तर आजचं जे इंट्रोडक्शन आहे, अजून मराठी पीपीटी तयार झालेली नाहीये. मृण्मय माताजी, एक माताजी सोनाली मोरे म्हणून आहे, त्या दिवशी कीर्तन केलं होतं ना, अमल कीर्तन प्रभूजी म्हणून, मी त्यांची बायको आता मराठीमध्ये, थोडा वेळ लागणार आहे. फक्त हिंदीमध्ये कोणी करत असतील तर लवकर नाव द्या, हिंदीची खूप गरज आहे आपल्याला. तर आजचं आता आपण सुरुवात करूया इंट्रोडक्शन मध्ये. मेन म्हणजे मुख्य म्हणजे आपल्याला भगवद्गीता वाचण्यापूर्वी आपल्या स्पिरिटला काय म्हणायचं आता, किती उत्साह आहे मला ते वाचण्यासाठी, आणि मला ते वाचण्याचं ध्येय काय, माझं वाचण्याने म्हणजे काय ध्येय गाठणार आहे मी, त्या गीतेमध्ये काय काय लिहिलेलं आहे, आणि त्याचं जर मला आकलन करायचं असेल तर कसं करायला पाहिजे, मग मला त्याचं एंड रिझल्ट काय मिळेल, राईट, मला काय ज्ञान मिळेल त्याच्यातनं. मग मिळालेल्या ज्ञानाचा जे नॉलेज आहे त्याचं मी दैनंदिन जीवनामध्ये त्याचा उपयोग मी कसं करेन, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत. तर ही प्रार्थना आपण आत्ताच केली, ओम नमो ओम विष्णुपादाय कृष्ण पृष्ठाय, आत्ताच केली आपण. श्रीमते भक्ती वेदांत स्वामिनी नामिने नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचार निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशात. हे प्रभुपादांची प्रणती आहे. त्याच्यामध्ये ते पाश्चात्य देशाला जाऊन निर्विशेष शून्यवादी लोक, म्हणजे ज्यांना भगवंत माहिती नाही अशा लोकांना पण त्यांनी कृष्णा म्हणून शिकवलंय. एक छोटस उदाहरण देते. ते जेव्हा भगवद्गीता सांगायचे ना, मग ते सांगायचे गोवर्धन उचलतात, चाबूर आणि मुष्टिकला मारलंय त्यांनी, आणि त्रिनावर्त सारख्या राक्षसाला पण हे केलंय, पुतना म्हणून आली राक्षसी, ती विष घेऊन आली, ती कालकूट, तिचं म्हणजे फक्त स्तनपान करून तिला म्हणजे अगदी मृत्यूच्या दारी पाठवले. हे सगळं ऐकताना त्यांना वाटायचं बापरे, म्हणजे कृष्ण कसं असेल. मग त्यांनी असंच विचारलं, कोणी कृष्णाचं पेंटिंग करू शकेल का, कारण ते इतकं काहीच घेऊन गेलं नव्हतं ना. कृष्ण दाखवायचं म्हणजे कसं दाखवायचा, आता आपल्याला काय घरोघरी दिसते, असे त्रिभंगे असतात, पासरी आणि नटखट त्यांचं स्माईल असतं, आपल्याला सगळ्यांना माहिती, तिथे कोणालाच माहित नाही. मग जेव्हा ते असे सगळं विस्तारित रूपामध्ये एक्सप्लेनेशन द्यायचे, तर ते तिथल्या एका माताजीनी म्हटले, मी करते पेंटिंग. तर ठीक आहे कर. मग त्यांनी पेंटिंग केलं, अशा अगदी 6 पॅक्स वाले कृष्णा तयार केले त्याने, अगदी असे मसल्स पूर्ण, आणि पोटावरती असं, आणि एकदम ते दाखवतात ना बॉडी बिल्डर सारखे, कुठं जिम मध्ये वगैरे लावतात बघा, तसा प्रकारचा कृष्णा तयार करून ठेवला. कृपात म्हणे तसे नव्हते ते कृष्ण अगदी नवयौवन 16 वर्षाचा नाजूक माणूस कसा असतो तसे होते कृष्ण. त्यांना प्रश्न वाटला, अरे इतका छोटासा 16 वर्षाचा असं कसं, म्हणजे इतकी ताकद कशी असते त्यांना. तर त्यांना समजायला खूप
अवघड जातं, समजावणं खूप अवघड झालं, पण प्रभुपादांनी ते सक्सेसफुली केलं. आज आपण जे भगवद्गीता बघणार आहोत त्याच्यामध्ये अर्जुन आणि कृष्ण म्हणजे भगवान आणि भक्त ह्यांच्यामधले संवाद आहेत. तर त्यांच्यामध्ये त्यांच्या आपसामधलं त्यांचं नातं कसं होतं आणि भगवद्गीतांचं त्यांनी नुसतं ते थेरॉटिकल अभ्यास नाहीये म्हणजे वरवर वाचल्याने सोडून दिलं, आपल्या जीवनात त्याला उतरवायचंय आपल्याला. आता तर आज जे आहेत आपण 5B ब बद्दल बोलणार आहोत. अंजली मातेजी तुमची वही आणि पेन रेडी आहे? 5B बद्दल बोलणार आहेत कारण मी आता नेक्स्ट क्लासला मी विचारणार आहे, सगळ्यांनाच विचारणार आहे. 5 पळून नाही जायचं, नाही तर माझी ऍबसेंट होईल. थांबा बघू किती आहेत आज. 20 आहेत 20 राहिलाच पाहिजे शेवटून. तर 5B बद्दल बोलणार आहे. पहिला ब भगवान, दुसरा ब भक्त, तिसरा ब भक्ती, चौथा भगवद्गीता आणि 5 भूमी, कुरुक्षेत्र भूमी जिथं धर्मक्षेत्र आहे. तर आपण 5B बद्दल बोलणार आहोत आज. ठीक आहे, माताजी परत सांगा. भगवान, भक्त, भक्ती, भगवद्गीता आणि भूमी. भूमी म्हणजे कुरुक्षेत्र भूमी. आता भगवान, राईट, भगवद्गीतेचं स्पिरिटला काय म्हणतात मला अजून नाही मिळालं उत्तर. स्पिरिट, आत्मा. हा आत्मा म्हणताय. आत्मा. भगवद्गीतेचे भगवान आहेत, भगवान श्रीकृष्ण आहे. कधीही गीतेमध्ये बघा आपल्याला काय तर भगवान उवाच, श्रीकृष्ण उवाच कुठंच नाही दिसत आपल्याला, नेहमी श्री भगवान उवाच, राईट. तर आपण जर ही भगवद्गीता खूप मन लावून अगदी परिपूर्णपणे याच्यामध्ये आपल्या स्वतःला ढकलून जर आपण आकलन केलं तर 100% आपल्याला सगळ्यांना खूप फायदा होणार आहे. 18 दिवसामध्येच आपल्याला एवढं चांगलं वाटतं. आता हे पूर्ण डिटेल वाचलं तर कसं व्हायला, आपली प्रगती किती व्हायला पाहिजे. प्रगती ही मार्काने होत नाही, प्रगती ही आकलनाने होते. आपल्याला किती आकलन म्हणलं त्याच्यातनं. मी असं बोलून असं काढेन, मी असं पाठ करून रट करून मी असे मार्क्स घेऊन येऊ शकते, पण माझ्या जीवनात मी किती उतरवलं त्याला खूप महत्व आहे. तर भगवान उवाच जे आहे भगवद्गीतेमध्ये जवळपास 27च्या पेक्षा जास्तही वेळेस आलेला आहे. तर इथं भगवंत, व्हिडिओ इज ऑफ. माय व्हिडिओ इज ऑफ. ओके. भगवंत जे आहे जवळपास 27 वेळेस तरी म्हणतात श्री भगवान उवाच, श्री भगवान उवाच आहेत त्याच्यामध्ये. आता हे भगवान म्हणून आपण का त्यांना सारखं भगवान का म्हणतो, भगवंत म्हणून का त्यांना हे करतो, श्रीकृष्ण म्हणून का नाही म्हणत सारखं श्रीकृष्ण उवाच, श्रीकृष्ण श्रीकृष्णाचं भगवान भगवान म्हणून येतं असं का विचार, का त्यांना संबोधतो. तर भगवान याचा अर्थ आहे की ज्यांच्याकडे, आता हे बघा भगवंत दिसतायत ना, हे असे झोपेत जरी असले दिसले, योगनिद्रा जरी असेल त्यांची, आपल्या योगनिद्रामध्ये आपल्या निद्रामध्ये आपण काय करतो, खर्राटे मारायला सुरू करतो, काही आलं गेलं तरी कळत नाही आपल्याला, खुश नसतं आपल्याला, राईट. पण भगवंत योगनिद्रेमध्ये असताना पण त्यांची कार्य चालूच असतात, कार्य थांबलेले नाही, निर्मिती चालूच आहे, ब्रह्मांडाची निर्मिती चालूच आहे, उत्पत्ती चालूच आहे, ते आहे भगवंत. आणि आता ह्याच्यानंतर मी एक छोटीशी स्टोरी सांगेन तुम्हाला. भगवंत म्हणजे ज्यांच्याकडे 6 वैभव आहेत, राईट, आणि ते आदी पुरुष आहेत, त्यांना सुरुवात किंवा शेवट नाही. आपण आता बरेच गोष्टी आपण 18 दिवसाच्या गीतासारमध्ये झालेल्या आहेत, पण आपण विस्तारित बघतो तर ते शब्द येतील मध्ये मध्ये. आपण मागे पण बघितलं गीतासारमध्ये की त्यांना काही अंत नाहीये किंवा त्यांना काही सुरुवात नाही, राईट. कसं शक्य आहे, मनुष्य आहे म्हणजे त्याला जन्म असेल पाहिजे, मृत्यू असेल, पण ते मनुष्य नाहीये. हे मायावादी फिलॉसॉफी की त्यांना ते आपल्यासारखे समजतात, पण भगवंत जे आहेत त्यांना आदी अनादी. तर इथं एक सुरेख श्लोक आहे नारायणच्या मध्ये, वेदाहम एकम पुरुषम महांतम आदित्यवर्णम तमसम परस्थात तम एव विद्वान अति मृत्युमेति नान्यपंथान विद्यते अयनाय. म्हणजे इथं म्हणतात की ह्यांच्यापेक्षा म्हणजे सुप्रीम म्हणजे काय म्हणतात, ह्यांच्यापेक्षा वरती, यांच्यावरती कोणीच नाही, हेच सगळ्यात वरती आहेत, हेच मुख्य आहेत. ओके. आणि ह्यांच्यापासूनच इतके ब्रह्मांड निघतात, ब्रह्मांडांपासून काय, ब्रह्मांडांमध्ये काय होते मग परत
उत्पत्ती सुरू होती, एक एक म्हणजे ऍटम निघतात, ऍटमला काय म्हणायचं, अणु, आणि प्रत्येक जीवात्मा तिथनं उत्पत्ती, ब्रह्मा उत्पत्ती करतो. प्रत्येक जीवात्माच्या हृदयामध्ये पण हे जाऊन बसतात. म्हणजे असली एकही गोष्ट नाही जिथं भगवंत नाही आहे. ही जी सृष्टी आहे, ब्रह्मांड आहे किंवा कारणदक्ष जे ओशन आहे, कुठेही बघितलं तर भगवंत हे प्रत्येक ठिकाणी आहे. पण आहे तर नाही. आता आपल्यामध्ये परमात्मा आहेत, आपल्याला दिसत नाही तर नाहीतच. तर असं भगवंत काय करतात ते, म्हणून त्यांना आपण काय म्हणतो, पुरुषोत्तम म्हणतात. पुरुषांमध्ये उत्तम, सर्वोत्तम आहेत ते, राईट. गुड, बेटर, बेस्ट, ते सगळ्यात बेस्ट आहेत. मग त्यांची तुलना गुडशी ह्याच्याशी त्याच्याशी होऊ शकत नाही. तर भगवंत हे सगळ्यात जास्त म्हणजे जास्त नाही, ते सगळ्यात सर्वोत्तम आहे. कृष्णा, नारायण हे नारायण उपदेश मध्ये सांगितले की जेव्हा उत्पत्ती झाली तेव्हा ब्रह्मा नव्हते, वायू नव्हते, इंद्र नव्हते, चंद्र नव्हते, फक्त मीच होते. आणि जेव्हा सगळं काही प्रलय होईल, सगळं नाश होईल, तेव्हा पण फक्त मीच राहणार आहे. म्हणजे ते काय आहे, ते शाश्वत आहे. आता मार्कंडेयांचं जे स्टोरी माहित असेल तुम्हाला, मार्कंडेय ऋषींनी कृष्णा हे कसे सुप्रमसीला काय म्हणायचं, आता कृष्णा हे सगळ्यात सर्वोत्तम आहेत, हे कसं त्यांनी एस्टॅब्लिश केलं. एकदा मार्कंडेय ऋषी बसलेले होते. त्यांनी पांडवांना हे काम्यवन मध्ये सांगितलेली कथा आहे. वृंदावनला गेला तर 12 वन आहेत तिथं. त्या 12 वनापैकी एक आहे काम्यवन. तर तिथं पांडव गेले होते. तर पांडवांना हे सांगतात की मी असं ध्यानस्थ होऊन बसलो होतो, तुम्हाला एकदम असं वटाचं जे पान असतं ना, त्या पानावरनं लक्षात येईल. बऱ्याच लोकांना माहित असेल ही कहाणी. तर खूप प्रलय आला आणि त्या पानावरती छोटस बाळ अगदी आनंदित, आणि काहीच दिसत नव्हतं मार्कंडेय ऋषींना. तर त्यांनी विचारलं, तू कोण आहेस? तर ते म्हणे की, मग कृष्ण म्हणून जस्ट स्माइल देतात त्यांना, एक मिश्किल हास्य करतात कृष्ण. तुम्ही कधी कृष्णाचे जे उचापात्या म्हणतात ना आपण, वृंदावनला जे करतात, खूप त्रास देतात गोपींना वगैरे, तर ते मिश्किल त्यांच्या हास्याने सगळ्यांचं मन जिंकून घेतात ते. तर इथं पण असं मिश्किल हास्य करून मार्कंडेय ऋषीकडे बघतात आणि ते म्हणतात की मीच सर्वस्व आहे. आणि सगळं पाणी ते अक्षरशः आपल्या तोंडातनं गिळतात आणि मार्कंडेय ऋषी पण आत जातात. आत गेल्यानंतर पण त्यांना तोच कृष्ण दिसतो. म्हणजे ते बाहेर पण तेच आहेत, आत पण तेच आहेत, आणि परत पाणी बाहेर काढल्यानंतर परत तेच दिसतात. तर मार्कंडेय ऋषी म्हणतात की तुम्ही ज्या कृष्णासोबत राहतात ना, ते माझ्या आत्याचा मुलगा, माझा आतेभाऊ असं म्हणून त्यांना वागणूक देऊ नका. ते परम पुरुषोत्तम भगवान आहेत. तुम्हाला त्याचं ज्ञान नसेल, पण तुम्ही त्यांना असं म्हणतो ना आपण, अंडर एस्टिमेट करू नको मला, माझी ताकद किती. आपण छोट्या छोट्या भांडणामध्ये मुलांना ऐकतो आपण. तर इथं मार्कंडेय ऋषी म्हणतात की तुम्ही त्यांना साधारण माणूस समजू नका, ते परम पुरुषोत्तम भगवंत आहेत. ते तुम्ही त्यांना आपला म्हणजे आतेभाव म्हणून तुम्ही त्यांच्याशी वागणूक करत असा. तर इथं ते सांगतात की ब्रह्मा, इंद्र, चंद्र, वायू हे सगळेजण त्यांची पूजा करतात. इतकंच नव्हे तर सगळे जे ऋषी मुनी आहेत, हे लोक इतकी तपस्या करतात का, तर त्यांच्या हृदयात जे भगवंत आहेत त्याच्यावरती त्यांना मन एकत्रित केंद्रित करायचं असतं. आणि इथं ते मग पांडवांना व्यवस्थित सांगतात की भगवंत हे काय सर्वोत्तम आहेत म्हणून. इतकंच नव्हे, आता जेव्हा भीष्म पितामह कुरुक्षेत्रामध्ये युद्ध चालू होतं, तर युद्धात मला वाटते 13व्या दिवशी ते हे होतात, बाणाच्या शय्यावरती पडलेले असतात, अर्जुनच्या बाणांच्या. मग तेव्हा ते सगळे पांडव भेटायचे. तेव्हा भीष्म युधिष्ठिरकडे बघून सांगतात की युधिष्ठिर आणि तुमचे सगळे जे 4 जण आहात, तुम्ही कृष्णाला साधारण माणूस समजू नका. तो तुमच्यासोबत राहतायत. कारण कृष्ण म्हणतात ना, मी कुठलाही अस्त्र उचलणार नाही. आणि भीष्म म्हणतात की मी त्यांना उचलायलाच लावेन. कारण भीष्मांना त्यांचं ते रूप बघायचं असतं युद्धामध्ये पण. आणि जेव्हा कृष्ण पळत येतात रथाचं चाक घेऊन कोणाला, भीष्माला मारण्यासाठी, कारण अर्जुन मारतच नाही. सारखं त्याला ते नातं खूप त्रास देते की भीष्म माझे आजोबांसारखे, त्यांनी मला खूप प्रेम केलं, मी त्यांना कसं नाही करू, कसं करू. त्याला बाणच मारता येत नाही. तो सारखं आपलं छोटू कुठले तरी 1-2 मारायला लागल्या. आणि भीष्म पितामह सर्रास पांडव सेनाला मारायला लागले होते. मग 2दा-3दा कृष्ण सांगतात की अर्जुन उचल, मार. अर्जुन ऐकत नाही. तर ते सगळं सोडतात, पटकन खाली उतर.
मग लगेच रथाचा एक चाक उचलला आणि ते असे रागाच्या भरात असे ते भीष्माकडे पळत असतात. म्हणून त्यांचं नाव रथांग पाणी पण आहे ना एक नाव. ते तेव्हा जेव्हा कृष्ण असे चालले भीष्माला मारायला, तर इतकं सुरेख उल्लेख भागवतामध्ये की त्यांचे केस असे कुरळे केस सगळे घामानी, आणि मग ते सगळं धूळ त्यांच्या केसांवरती, आणि त्यांचे डोळे असे लाल मोठे एकदम, आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा राग, ती इतकी सुंदर दिसत होते. हातात चक्र एवढा मोठा, ती जी पोज आहे त्यांची, ती जी मारण्याची जी क्रिया करत होते त्यावेळेस ती खूप सुंदर दिसत होती. भीष्म म्हणतात की पांडव लोकांना की तुम्ही त्यांना साधारण मनुष्य समजू नका, ते पुरुषोत्तम म्हणजे ते फक्त कुंती पुत्र आहेत, म्हणजे सॉरी ते वसुदेव पुत्र आहेत आणि आम्ही कुंतीचे आहेत, आमचे मग ते आमचे नात्यातच आहेत असं समजू नका. ते आदि पुरुष आहेत. ओके, ते आमच्या समोर एक साधारण माणसासारखे येत आहेत, याचा अर्थ ते साधारण नाही आहेत, ते आदि पुरुष आहेत. मी आज हे सगळं बॅकग्राऊंड का सांगते की किती आचरणी किती मोठ्या लोकांनी सांगितले कोण आहेत कृष्ण. नेक्स्ट, भगवंत जे आहेत इथं पुरुषोत्तम, मर्यादा पुरुषोत्तम आणि पूर्ण पुरुषोत्तम. विष्णू आणि लक्ष्मी जे आहेत ते पुरुषोत्तम आहे. आणि रामाना आपण संबोधताना पण असं मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणतो आपण, राईट. त्यांनी ते पूर्ण रामायण मध्ये ती शिकवण आपल्याला दिली आहे, ती मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणून त्यांना आपण संबोधित करतो. आणि इथं राधाकृष्ण दिसतात आपल्याला, हे पूर्ण पुरुषोत्तम आहे, राईट. ते काय म्हणतात त्याला, कम्प्लीट आहे. तर कृष्ण हे जे आहेत हे ईश्वरांमध्ये परमेश्वर म्हणतात त्यांना आपण, म्हणून परमेश्वर असं नाव आहे. परम म्हणजे अगदी वरतीचा, ईश्वर परमेश्वर, म्हणून त्यांना परमेश्वर म्हणून आपण संबोधित करतो. आता हा श्लोक जे आहे मी म्हणेन माझ्या मागे तुम्ही म्हणा, ईश्वर सगळे unmute करून. परमा परमा कृष्ण कृष्ण सच्चिदानंद विग्रह सच्चिदानंद विग्रह अनादिरादिर गोविंद गोविंद सर्व कारण कारणम. सर्व कारण हे पहिला श्लोक आहे. ईश्वर परमा कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिरादिर गोविंद सर्व कारण कारणम. ईश्वर परम म्हणजे ते परम म्हणलं की सर्वोत्तम झालंय. सच्चिदानंद म्हणजे ते त्यांचं शाश्वत आहे आणि आनंदित. विग्रह अनादिरादिर, त्यांना सुरुवात नाही त्यांना किंवा अंत नाही. गोविंद म्हणजे ते गाय चरतात ना, आणि गायना आनंद देतात. आणि गो म्हणजे अजून आपले जे इंद्रिय आहेत त्यांना कंट्रोल नियंत्रित करणाऱ्यांना पण गोविंद म्हणतात. तर आणि तर ह्यांना म्हणून आपण ईश्वर परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह म्हणून ईश्वर परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिरादिर गोविंद सर्व कारण कारण आदि भगवान म्हणतात. आता एक मिनिट, आता हे बघितलं, हे लिटिल कृष्ण सगळ्यांना आठवत असेल. आपण कृष्णाची जी लीला वाचतो त्याच्यात पण आपल्याला माहितीये की कृष्ण काय करतात, माती खाल्ली म्हणून बलराम जाऊन सांगतात यशोधेला, माती खातोय म्हणून. आई काय करते, असं तोंड धरून असं उघडायला लावते. मातीच्या ऐवजी काय दिसतं त्यांच्या तोंडामध्ये, पूर्ण युनिवर्स. हा ब्रह्मांड दिसत. ते बघून हा यशोधेला चक्कर आली अगदी. हा काय पुत्र आहे म्हणून लगेच ते आपल्या ह्याच्याने मग परत आईला हे करतात. तर आईचं मारही खातात आणि परमपुरुषोत्तम भगवंत असतात. तर इथं ते काय दाखवतंय की ज्या ब्रह्मांड बद्दल आपण विचार करतो, अरे ब्रह्मांड म्हणजे किती मोठी गोष्ट, भगवंत असं छोट्याशा तोंडात पण ब्रह्मांड आईला दाखवतात. ही त्यांची महिमा आहे.
नंतर इथं काय पार्थ सारथी झाले. म्हणजे काय, पार्थ कोण होते? अर्जुन. आणि कृष्ण भगवंत असून पण आपल्या मित्रासाठी त्यांनी काय केलंय? सारथी म्हणून युद्धामध्ये सहभागी झाले. मी तुम्हाला मागे पण सांगितलं होतं, सारथी बनणं इतकं सोपं नाही. कारण तो जो मागे बसलेला आहे त्याला युद्धामध्ये उजवीकडे डावीकडे जायचं असेल तर उजवीकडे जायचं, तर उजवीकडनं लात मारतात सारथ्याला. मग त्याला कळतं की हा उजवीकडे जाय. कारण इतका आरडाओरड, हत्ती, उंट, घोडे सगळे ओरडत असतात ना, आणि मारताना सगळ्यांना मार लागतं, ते चिरकतात आणि ते जोश येण्यासाठी आक्रमण आणि असे आवाज. कुठं ऐकायला डावीकडे जा, उजवीकडे जा, समोर जा, मागे जा, कळणारच आहे ना. तर पायाने दाखवावं लागतं. आणि युद्ध चालू असतं ना दोन्ही हाताने, इशारा करताच येणार नाही, लक्ष तिकडे बघून पण बोलता येत नाही, सगळं लक्ष समोर ठेवावं लागतं, सगळीकडे ठेवावं लागतं. तर अशी सारथीची जी जागा आहे भगवंतांनी घेतली. कोणासाठी? अर्जुनासाठी. कोण आता पीएमला जर सांगितलं आपल्याकडे घरी येऊन एक दिवशी माझ्या घरची भांडी घासा, लोक ओरडतील आपल्यावरती, मूर्ख आहेस का? प्रधानमंत्रीला कोणी सांगेल का घरी येऊन भांडी घासा म्हणून? राईट. आपल्याला जेव्हा आपल्या अशी उदाहरण येते तेव्हा कळते, अरे कसं शक्य भगवंत सारथी बनणं म्हणून. आता इथं बघा त्यांनी काय केलंय, विराट रूप दाखवलं त्यांनी अर्जुनाला. विराट रूपचं अध्याय मातेजीने घेतलं, आठवतं? किती म्हणजे महान आहेत ते, की अर्जुनाला दाखवतात की तू कशासाठी घाबरतोस, युद्ध कर ना तू. हे सगळे गेलेले ऑलरेडी तोंडात, ते दाखवतात ना सगळे असे जीवात्मा युद्धभूमी मधले सगळे त्यांच्या तोंडात गेले. तर त्यांनी त्यांचं ते महानता दाखवली की ते काय आहेत आणि समोर काय म्हणून दिसतात, ते का सारखे दिसत आहेत. पण विराट रूप मध्ये एकदम सगळे देवी देवता त्यांच्या म्हणजे काय त्यांच्या चरणी आहेत आणि सगळे जीवात्मा चाललेले आहेत, असं त्यांनी विराट रूप दाखवलेलं आहे. आणि नंतर आता जे कृष्ण आहे त्यांचे आपण वेगवेगळे ऑप्युलन्सला काय म्हणायचे, स्त्री ऑप्युलन्सला ऐश्वर्य, ऐश्वर्य म्हणता येईल. त्यांच्याकडे काय काय ऐश्वर्य त्याचा बघू आता. आता भगवान म्हणजे काय? भग म्हणजे काय? ज्यांच्याकडे ऐश्वर्य, आणि जे ऐश्वर्य चा मालिक आहे त्याला वान म्हणतात. राईट. वान म्हणजे त्याचा मालिक जो आहे, मालिक म्हणण्यापेक्षा त्याचा ओनरला काय म्हणायचं, पजेस करतो. माझ्या मालकीची आहे ती, ही जागा माझ्या मालकीची आहे, हे हा ग्लास माझ्या मालकीचा आहे, असं जे म्हणतो ना, तसं ते जे सगळं काय ऐश्वर्य आहे, सुंदरता. हा बॉस. म्हणून ह्यांना आपण सगळ्या ह्याचं जे ऑप्युलन्स म्हणजे ऐश्वर्य आहेत ना, त्याचे ते मालिक आहेत. स्वामी. अगदी बरोबर. सगळे जे काय आहे त्याचं स्वामित्व कोणाकडे? त्यांच्याकडे आहे. त्याच्यामुळे त्यांना आपण भगवान म्हणतो. ठीक आहे. नेक्स्ट. हे लोक आपल्या ओळखीचेच आहेत सगळे. सुंदरता म्हणले की मी जाणून बुजून माधुरी दीक्षित ठेवणार, कारण नवीन मला माहितीच कोण आहेत. तर माधुरी दीक्षित म्हणले की ती सगळ्यात सुंदर मानल्या जातो त्यावेळेस, कारण ते काय, त्या पेंटरचं नाव आठवत नाही मला, काय त्याचं काहीतरी हुसेन होतं. त्यांनी तिचं चित्र काढलं होतं, खूप प्रसिद्ध झाली ती त्यावेळेस. तर सुंदरता म्हणली की माधुरी दीक्षित. पण तिची सुंदरता आता बघितलं तर काय दिसेल आपल्याला? सुंदर दिसेल का आता? नाही, झुरळ्या आल्यात, आता किती मेकअप लावलं तरी वय जाणारच होते. तसं ती सुंदरता घटत चालली आहे. पण भगवंतांची सुंदरता घटत नाही. भगवंत जेव्हा कुरुक्षेत्र होते त्यावेळेस ते त्यांचे नातू पण होते, त्यांना नाते सगळेच होते, तरी ते 16 वर्षासारखे दिसायचे. त्यांना पांढरे केस नाही आले किंवा त्यांना असं हात पाय हे झाले नाही, ते त्यांचे ते तरुण 16 वर्षाचे नवयौवनच राहतात ते नेहमी. आता बिल गेट्स खूप श्रीमंत मानला जातोय, मानला जात होता एके काळी. आज त्याच्यापेक्षा कोणते दुसरं श्रीमंत, एक दिवशी कोण, एक दिवशी कोण, एक दिवशी कोण, अशी श्रीमंती वाढत जाती आणि ते टिकून राहत नाही. राईट. आता नॉलेज म्हटलं आपण, कोण आहे हा? आइन्स्टाईन. आइन्स्टाईन. आता आहेत का आइन्स्टाईन कुठं? त्यांच्यापेक्षा अजून हुशार लोक पुढे आले, खूप ज्ञानी, खूप खूप तज्ञ लोक पुढे आले. आता हे तर ताकद दाखवतो माणूस. हे किती दिवसाचे, जितके दिवस जिम मध्ये जातो, जितके दिवस बदाम हे ते खुराक खातो, एक वेळाने तेही निघून जाते. गांधीजी इतके फेमस होते, आता कोणी दुसरे फेमस आले इतके लोक. तर असं हे आता मध्वाचार्य आहेत, यांनी त्याग केला सगळ्या गोष्टींचा. तर ही ज्या काही 6 हे फार महत्वाचे आहेत. सुंदरता,
पैसा, ज्ञान, ताकद आणि प्रसिद्धी आणि त्याग, हे 6 गोष्टी जे आहेत ते फक्त भगवंतांनाच आहे आणि ते कायम स्वरूप आहे. मला आज मिळेल उद्या नसणार, राईट? तसं ते 6 गोष्टी फक्त भगवंतांकडेच आहेत. ते आपण नेहमीच लक्षात ठेवायचं. कोणी म्हटलं ना माझ्यामुळे सगळं काय चालेल, विचारायचं तू किती दिवस राहणार, टिकणार आहेस? माझ्यामुळे म्हणजे तुझी काय सुंदरता म्हणतोयस की तू ताकद म्हणले, काही जरी विचारले त्यांनी, माझ्यासारखं इंटेलिजंट माणूस नाहीये तर तू विचारायचं. मग इतके म्हणजे किती दिवस विचारायचं, इन द सेन्स त्यांच्यापेक्षा इंटेलिजंट लोक आपण दाखवू शकतो. मी खूप फेमस आहे, अरे किती दिवसाची फेमस आहे? थोडे जर तिथे आपलं काय म्हणतात त्याला प्रसिद्धी पण निघून जाते. तर अशी जी प्रसिद्ध म्हणजे अशा 6 गोष्टी कायम स्वरूपी राहणार ते फक्त भगवंतांकडेच. आता भगवंत म्हणजे कोण? त्या 6 गोष्टी बोलतात. फेमस आहेत की नाही कृष्ण भगवान? कोणाची पण प्रसिद्धी 1 वर्ष, 2 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष, 100 वर्ष राहील. अरे 5000 पूर्वी आलेले भगवंत इथं आज पण त्यांची प्रसिद्धी आहे. कितीतरी लोक जाणतात, देश विदेशामध्ये लोक ओळखतात. प्रसिद्धी आपली लिमिट मध्येच असते. या गावामध्ये, या शहरामध्ये, या प्रांतामध्ये, या देशामध्ये, काही नाहीतर थोड्या देशांमध्ये, पण सगळीकडे प्रसिद्ध कोण आहे? फक्त भगवंत. आणि त्यांच्या चरणी कोण आहे? लक्ष्मी देवी असते. मग त्यांच्या एवढा श्रीमंत माणूस दुसरं कोणी आहे का? आपली लक्ष्मी तर चंचल लक्ष्मी, आज आहे उद्या नाही, पण त्यांच्या तर चरणीच लक्ष्मी आहे. लक्ष्मी दिवसभर काही कचरा नसतो म्हणतात तरी झाडू मारत राहते, सारखी भगवान त्यांचे पाय चिपकत राहते. कोण? लक्ष्मी, ज्याच्यासाठी आपण दिवस रात्र हात पाय मारतोय. आणि सगळ्यात सुंदर कोण आहेत? भगवंत आहेत. त्यांचं कायम स्वरूपी सुंदरता आहे आणि सगळ्यात जास्त ज्ञानी पण आहे आणि तेच त्यांनी तर भगवद्गीता दिली आहे. रिनाउन्सिएशन म्हणजे त्याग करणे आणि ताकद त्यांनी दाखवली आहे. कुठल्या? छोट्याशा बोटाच्या नखावरती त्यांनी गोवर्धन उचललंय. आज गोवर्धनची परिक्रमा 31 किलोमीटरची आहे. त्यावेळेस किती असेल? गोवर्धन प्रत्येक वर्षी एका त्याला राई, मस्टर्डला काय म्हणायचं मराठीत? जिरे आणि राईला एका मोहरी एवढं कमी कमी होत चाललेलं आहे दरवर्षी. आता 5000 वर्ष सुरू झाले, आज ते 31 किलोमीटर आहे. त्यावेळेस त्यांनी ते असं उचलून धरलं. ते आहे का कोणामध्ये एवढी ताकद दाखवायची? 20 किलो उचलतील, 50 किलो उचलतील, 100 किलो उचलतील, त्याच्या व्यतिरिक्त उचलू शकतात का? नाही. आणि काही सेकंड मध्ये, मिनिटामध्ये त्यांचे हात पाय हलायला सुरू होतात आणि खाली टाकतात. त्यांनी 7 दिवस रात्र उचललेलं आहे. इतकी ताकद कोणामध्ये नाही, म्हणून त्यांना आपण काय म्हणतो? भगवंत म्हणतो आपण. आता वेल्थ, हे लखपती, आरोपती, करपती, ह्याच्या पलीकडे कुठला पती आहे? नाहीच आहे. ते तर लक्ष्मीपती आहेत. कृष्ण हे एकटेच लक्ष्मीपती आहेत. Emanates all the 3 worlds, both spiritual and mundane. Everything rests in me, Arjun, just as you see pearls hang upon a thread. इथं आपल्याला सगळ्यांना दिसतात ब्रह्मांड ते झोपताना. ते छोटे 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 जे दिसत आहेत ना, ते एक एक ब्रह्मांड आहे आणि त्यात एक मोठे मोठे गोल दिसतात. ते एक एक ब्रह्मांडामध्ये अजून एक आहे, गर्भोदाक्ष विष्णू, राईट? त्यांच्या नाभीतनं आलेले आहेत. कोण? ब्रह्मा. आणि ब्रह्मा परत काय करतात? उत्पत्ती करतात. उत्पत्ती केल्यानंतर प्रत्येक जीवात्मामध्ये परत कोण जाऊन बसले? भगवंत. त्यांना आपण काय म्हणतो? परमात्मा. त्यांना अजून काय नाव आहे? परमात्मा. मी तुम्हाला चार्ट दाखवलेला होता. क्षीरोदाक्ष विष्णू आणि गर्भोदाक्ष विष्णू. पुढचा पाठ, मागचा पाठ चालेल, काय हरकत नाही. तर इथं ते सांगतात की अर्जुना, मी प्रत्येक ठिकाणी आहे, मी प्रत्येक ऍटम मध्ये, मी प्रत्येक जीवात्मामध्ये, मी ब्रह्मांडामध्ये, उत्पत्तीमध्ये आहे, सगळीकडे आहे. मी सर्वव्यापी भगवंत आहे, राईट? इथं बघा एक, आता फ्रॅगमेंटला मला एक शब्द मला मराठीत थोडं अवघड चाललं. हे जे संपूर्ण ब्रह्मांड आहे, राईट, त्याला मीच सपोर्ट करतो. कसं? एका छोट्याशा
फ्रॅगमेंटला म्हणायचं एक छोटासा तिनका म्हणा, या छोट्याशा गोष्टी मी ह्या ब्रह्मांडाला सपोर्टला काय म्हणायचं का कृष्णा आधार किंवा पाठिंबा. आधार. एक्झॅक्टली आधार देतो मी, आधार देतो. भगवंतांना काही पूर्ण शरीर पूर्ण हात पाय असं उचलून लावायची त्यांना आधाराची गरज नाही. फक्त एकाच्या ह्याच्याने ते त्यांना आधार देतात कुठल्या ब्रह्मांडाला. तर भगवंत कसे आहेत, आता काही लोक म्हणतात की भगवंत निराकार आकार, हे नेहमीच वादविवाद चालू असतो. ते दोन्ही आहेत, निराकार पण आहे त्यांना आकार पण आहे. आता इथं एक एक्झाम्पल देतो मी. नरेंद्र मोदी आहे राईट, ते कुठं बसलेले असतात, दिल्लीला बसले असतात, पण त्यांची सरकार इथं खालपर्यंत चालते की नाही, कन्याकुमारी पर्यंत चालतीये. ते काय स्वतः येत आहेत का तिथं, नाहीये, पण त्यांची सरकार चालते, त्यांचा हुकूम चालतो. मग ते जे आहे ते निराकार आहे राईट. तसं भगवंत बसलेले आहेत तिथं, येतात ते कधी कधी, ते साकार रूपामध्ये पण येतात, पण ते जे कार्य करतात ते सगळे काय निराकार रूपामध्ये येतात. त्याच्यामुळे भगवंतांना आपण निराकार आहेत साकार आहेत त्याच्यामध्ये धुंदण्यापेक्षा भगवंत हे आहेत हे महत्वाचं आहे. आता आपण इतक्या उदाहरणांनी बघितलं की भगवंत हे काय परम पुरुषोत्तम भगवान आहेत राईट. ते सर्वव्यापी आहेत आणि त्यांना काही सुरुवात किंवा अंत नाही, ते सर्वस्व आहे. हे झाले बच भगवंत. आता आपण दुसरं बघूयात. आता हे लास्ट आहे, इथं व्यासदेव म्हणतात एते चांस कला पुंसम कृष्णास्तु भगवान सेन. ते शेवटी भागवतम मध्ये पण सांगतात की कृष्णास्तु भगवान स्वयं, फक्त कृष्णच हे भगवंत आहेत. स्वयं म्हणजे स्वतः, तेवढे एकच भगवंत आहेत, दुसरं कोणी भगवंत नाही. आता इथं सगळे कोण कोण अस्मिता भगवत 9व्या अध्यायामध्ये 13व्या श्लोक मध्ये म्हणतात की सगळेजण इथं पण म्हणतात ना कन्फर्मेशन देतात की कोण आहेत, श्रीकृष्ण, फक्त श्रीकृष्ण हे एकच भगवंत आहे. आता आचार्यच पण इथं मध्वाचार्य उडपी कृष्ण जे आहेत ना, उडपी कृष्णाचे मठाधिपती हे मध्वाचार्य आहेत. मी मागे 4 संप्रदाय सांगितले, मध्व संप्रदाय, श्री संप्रदाय, कुमार संप्रदाय, रुद्र संप्रदाय. तर मध्व संप्रदायाचे हे पुढारी म्हणू शकतात किंवा पायनियर म्हणू शकतो आपण ना. ते मध्वाचार्य पण सांगतात की कृष्ण हे फक्त भगवंत आहेत म्हणून. आता हे उडपी कृष्ण त्यांच्या हातात दिसतं ना, कधी मध्ये मी एखादी वेळेस मध्वाचार्यांची स्टोरी पण सांगेन कसे उडपी कृष्ण आलेत म्हणून. तर इथे उडपी कृष्ण दिसतात, हे चंदनामध्ये येतात, ते मी नंतर कधीतरी वेळ आलं तर सांगेन. तर ते भगवंत सुप्रमसी म्हणून सांगते तिथं. रामानुजाचार्य हे रंगनाथची पूजा करतात श्रीरंगामध्ये. तर त्यांनी पण श्रीरंगामध्ये रंगनाथ कोण आहेत, ते भगवंत श्रीकृष्णच आहेत ते. तर त्याचे पण बरेच हे आहेत लीला, ते पण मी सांगेन कधी रामानुजाचार्याची जेव्हा स्टोरी आहे. आणि इथं शंकराचार्य हे तर अद्वैतवादी आहेत, ते काय म्हणतात सॉरी बद्री विशालला ते प्रार्थना करतात राईट. ते तर भगवंतांना तिथं ते आले दुसऱ्या उद्देशाने, ते भगवंतांचंच महात्मा सांगायला नव्हते आले. ते पण मी सांगेन परत. बुद्ध का आलेत, शंकराचार्य का आलेत, रामानुजाचार्य का आलेत, ते पण मी आता या गीतेच्या क्लासमध्ये मध्ये मध्ये बरेच आचार्यांबद्दल सांगत आहे. शंकराचार्यांनी पण बद्रिकाश्रमला जाऊन, सगळ्यांना माहिती बद्री विशाल कधी उघडतात, अक्षय तृतीयेला उघडते मंदिर. तर बद्री विशालची प्रार्थना करतात. ते स्वतः कुठले महादेवाची शंकराचार्य हे महादेवाची पूजा करतात, पण इथं ते स्वतः सांगतात भज गोविंदम. हे कोणी लिहिले, शंकराचार्य. शेवटी ते म्हणतात की हे सगळे झाले पण भज गोविंदम म्हणजे काय म्हणतात, गोविंद कोण, कृष्णच आहे, त्यांचेच भजन करा. शेवटी आले चैतन्य महाप्रभू, हे पण कृष्णाचे अवतार, पण ह्यांनी आपल्या आयुष्याची 18 वर्ष जगन्नाथपुरीला घातले आणि ते अक्षरशः जगन्नाथ बलदेव सुभद्रांना माईला बघून रडायची, खाली पडायचे, त्यांचं सगळं अंगाला असं घासलं जायचं, असं भिंतीवरती असे पडताना. किती ठिकाणी मारलं, खूप सारखं त्यांना भगवंतांचं नामस्मरण. तर इथं पण त्यांनी भगवंतांबद्दलच सांगितलं श्रीकृष्ण. सगळ्या आचार्य, सगळ्या गुरूंनी, सगळ्या ऋषी मुनींनी, इतक्या लोकांनी आपल्याला सांगितलं कोण आहे म्हणून भगवंत पूर्ण पुरुषोत्तम आहेत राईट. म्हणून आपण कृष्णांना काय म्हणतो, भगवंतांना भगवान राईट. त्यांना श्रीकृष्ण म्हणून नाही संबोधता, भगवान उवाच म्हणून संबोधतो. ते झालं 5 ब पैकी 1 ब.
आता आपण दुसरा भाग येतोय भक्त. भक्तांमध्ये पहिलं नाव कोणाचं येतं? नेहमी अर्जुनचं नाव आहे. कारण अर्जुनाने काय केलंय, सुरुवातीपासून जर बघितलं, कुठलाही निर्णय घ्यायचा आहे, कुठल्या गोष्टीबद्दल त्यांना काही करायचं असेल, ते नेहमी श्रीकृष्णाचे काय करायचे, ते सल्ला घ्यायचे ते. आणि इथं भगवंतांनी भगवद्गीता पण कोणाला सांगितली? अर्जुनाला सांगितली. भगवंतांनी अर्जुनाला भगवद्गीता सांगताना काय एक सुरेख श्लोक आहे ऍक्च्युली. ओके, ते सांगतात पण सुरुवातीला भगवद्गीता मी विवस्वानला सांगितली, विवस्वाननी मनूला सांगितली, मनूला इक्ष्वाकुला सांगितली, परत पुढे येता येता मध्ये लुप्त झाली भगवद्गीता. त्याच्यामुळे परत अर्जुना मी तुला ही गीता सांगतोय. असं नाही की भगवद्गीता पूर्वी नव्हती, भगवद्गीता पूर्वी पण होती, पण अशी लुप्त झाल्यामुळे मी परत तुला ते समजावून सांगत आहे म्हणून. आता भगवद्गीता जेव्हा ऐकतो आपण, ऐकण्यासाठी किंवा आपण नेहमीच्या दैनंदिन जीवनामध्ये पण जेव्हा आपण दवाखान्यात जातो, आयुर्वेदाचं जेव्हा ट्रीटमेंट करतो, तर आयुर्वेदाचे डॉक्टर पहिल्यांदा सांगतात तुमचा विश्वास असेल तरच हे औषध काम करणार. ते फेथ फॅक्टर जे आहे ना, ते विश्वास जे आहे ते फार फार महत्वाचं आहे. विश्वास जर नसेल तर ते कामच नाही करणार. तिथं भगवंतांवरती परिपूर्णपणे विश्वास होता कोणाला? अर्जुनाला. आणि ते कम्प्लिटली भगवंतांनी उडी मार म्हणतो उडी मारेल असं त्यांचं इतकं हे होतं भगवंतांवरती अर्जुनाचा, इतकी त्यांची भक्ती होती. आणि त्यांचं दोघांचं नातं पण तसंच होतं. इतकंच नव्हे तर भगवंत म्हणतात की इदम तुते गुह्यतमम प्रत्यक्षामी अनुसे ज्ञान विज्ञान सहितम यज्ञात्व मोक्षमी अशुभ. हे अर्जुना मी तुला का सांगतो माहिती का ही भगवद्गीता? कारण तू अनुसूय, म्हणजे तुला काय द्वेष नाहीये तुझ्यामध्ये, अजिबात तुझ्यामध्ये विद्वेष नाही. आणि तू काय दुसऱ्या श्लोकामध्ये परत भगवंत सांगतात भक्तोसी मे सखा चेती रहिष्ठ, म्हणजे तू जे भक्तांमध्ये सगळ्यात जास्त जवळचा आहेस मला, तू सखा आहेस माझा, म्हणून मी तुला ही भगवद्गीता सांगत आहे. त्याच्यात दोन गोष्टी सांगते, तीन गोष्टी. एक तर तुला द्वेष नाही कोणाचा, तू माझा भक्त आहेस आणि तू माझा सखा आहेस, त्याच्यामुळे मी तुला भगवद्गीता. बरीच लोक सांगतात असं का केलं भगवंतांनी, अर्जुनालाच का सांगितलं? युधिष्ठिर मोठा होता, युधिष्ठिरला सांगायला पाहिजे. मग भीमाने सांगितलं, जरासंध तर भीमाचा उपयोग केला, मग भीमला का नाही सांगितलं भगवद्गीता? बरं ठीक आहे, सगळ्या 5 भावंडांना एकत्र आणून सांगायचं होतं, फक्त अर्जुनालाच का सांगितलं? त्यावेळेस अर्जुन मोठा, युधिष्ठिर मोठा, भीमनी हे केले, नकुलनी ते केले, मी त्यांच्याशी कृष्णाशी मी 5 भावंड आपण सेल्फी घेऊयात, भगवंतांनी मलाच का नाही इम्पॉर्टन्स दिलं, अशा भावना नव्हत्या. जो जे कार्य करेल, जो जितकं करेल कार्य, त्याला तितकंच फळ मिळणार आहे ना. धावण्याची शर्यत आहे 100 मीटरची, माझी कॅपॅसिटी फक्त 50 मीटरची असेल तर मग 100 मीटरचं मी कसं धावणार? नाही जाऊ शकत आहे. तर भगवंतांना माहिती कोणाला काय द्यायला पाहिजे, आणि भगवंत त्यांनी माहित होतं की असे प्रश्न उचलणार आहेत लोक, म्हणून भगवंता इथंच सांगतात की तो माझा भक्त आहे, तो माझा सखा आहे, आणि तो त्याला द्वेष नाहीये, म्हणून मी त्याला सांगितलं. आता याचा अर्थ युधिष्ठिर द्वेष होता का? नाही, द्वेष नव्हता. युधिष्ठिर सखा नव्हता. सखा म्हणजे जसं अर्जुनचं आणि कृष्णाचं नातं आहे, 5 भावांपैकी फक्त अर्जुनचंच नातं तसं होतं. बाकी लोक थोडेसे म्हणजे काय म्हणतात, ऍक्च्युअली असं सांगतात की एकाच पलंगावरती कृष्ण झोपायचे आणि अर्जुनही झोपायचे, असे म्हणजे मित्रता होती त्यांच्यामध्ये. तितकंच नव्हे तर ते म्हणतात की कितीतरी ज्ञानी योगी असे लोक आहेत जे मला जाणण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांच्यामध्ये कुठला एक गोष्ट मिस होते, भक्ती. राईट? ते ज्ञानाने त्यांना बघतात भगवंतांना, त्याच्यामुळे लोक जात नाही. पण जेव्हा ते भक्त होतात इमिजिएटली त्यांना ते भगवंतांबद्दल कळतं. मी तुम्हाला हिरण्यकश्यपूची स्टोरी सांगितली तर आठवते, त्या दिवशी 4 कुमार जातात, ते खूप ज्ञानी होते, पण जसं भगवंतांच्या द्वारी गेले, ते भगवंतांच्या पायात जी तुळस बांधली जाते किंवा गळ्यात जी तुळशीची माळ असते, त्या तुळशीच्या वासानी, फक्त त्यांनी तुळशीच्या ते मंजिरी असतात ना, फुलं असतात छोटी छोटी बघा, त्या फुलांच्या वासाने ते भक्त झाले. म्हणजे बघा किती तुळशीला खूप महात्म्य आहे. मी तुळशीची पण स्टोरी सांगेन कधी, कहाणी, किंवा काय एवढं तुळशीला महत्व, आपण का तुळशीची एवढी प्रार्थना करतो. तर तुळशीच्या नुसतं पानाने ते चेंज झालेत वासाने. तर असं सुखदेव गोस्वामी जे व्यासाचे पुत्र होते, ते पोटात असताना ते 13 वर्ष बाहेरच नाही आले. काही ठिकाणी 13, काही ठिकाणी 16 दिले, ते बाहेरच नाही आले. नाही म्हणे मी बाहेर आलं तर परत मी त्याच्यामध्ये गुरफटून जाणार, मी आतच बरं आहे. आईच्या पोटातच राहिले ते. शेवटी मग जेव्हा बाहेर आले ते लगेच निघून गेले घरात, त्यांना थांबायचंच नाही होतं तिथं, बाहेर जंगलात निघून चालले होते. तेव्हा व्यासदेवच्या मागे मागे पळत राहतात.
तर नंतर सापडत नाही तर काय करतात, जे पारधी लोक असतात ना पक्षामारणे, त्यांना 2 श्लोक सांगतात. मला एक आठवते, अहो बकीयम स्तनकालकूटम, ते एक श्लोक पूर्ण त्याच्यामध्ये पुतनाबद्दल लिहिलेलं असते की पुतनासारखी राक्षसीला आई केलेले ते भगवंत किती महान. ते म्हणतात की तुम्ही फक्त हेच गाणं म्हणत राहा. आधीच एक श्लोक आहे मला आठवे ना, ते एकदा श्लोक म्हणतात, त्याच्यामध्ये भगवंतांच्या सगळ्या हे 6 जे आपण म्हणतो ना ऐश्वर्य त्याच्याबद्दल होतं. ते ऐकल्यानंतर ते सुखदेव गोस्वामी त्या पारध्याच्या मागे फिरले. कोणी सांगितलं तुम्हाला हे श्लोक, कोणी सांगितलंय? म्हणजे माहित नाही, तिथे एक महान माणूस आहे त्यांनी सांगितलंय. तर मग दुसरा श्लोक, अहो बघ म्हटल्यानंतर पण आईची जागा देणार किती मोठे, अशा पापी लोकांना घेणं म्हणजे किती मोठा माणूस आहे. ते श्लोक ऐकल्यानंतर परत त्या पारध्याच्या मागे 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 येऊन व्यास मुनीला भेटतात. तसे ते भक्त बनतात. आधी ते त्यांना ज्ञान खूप होता पण भक्ती नव्हती. भक्ती नव्हती म्हणजे ते भगवंतांना त्या रूपाने नाही बघत. मग भैलवमंगल ठाकूर पण तशीच होते. चिंता म्हणून एक वेश असते, तिच्याकडे जातात. ती म्हणती, असल्या माझ्या या शरीरावरती मलमूत्राने बनलेल्या शरीरावरती तुझं जेवढं लक्ष आहे त्याच्यापेक्षा ध्यान दिलास कुठल्या गोष्ट त्यांना खूप हे होते आणि मग ते भक्तीमध्ये असे जातात. तर असे जे ज्ञानी लोक आहेत की जेव्हा भगवंतांच्या भगवंताबद्दल जाणून मग भगवंत भक्ती करतात, त्यांच्यासाठी भक्तच नाही. तर हे झालं आपल्या भक्तांबद्दल. आता आपण जाऊयात, हे बघा इथे दिसतंय कृष्ण भगवंत आहेत, पण सुदामा जेव्हा घरी येतो तर त्यांचे पाय पुसतात, पाय धुतात आणि नंतर त्यांच्यासोबत बसून गप्पा मारतात. बघा इथे दिसते ना, कोण करेल अशी आपल्याकडे आपली मोलकरीण येतात, मावशी म्हणतो आपण त्यांना जर बसून आपण कधी बसून त्यांच्यासोबत गप्पा मारतात, त्यांची काही अशी सेवा करणार का आपण कधी? ये बाई मी तुझे थोडेसे पाय चोपते, तू खूप काम केली आज म्हणून. शक्यच नाही. आपल्यामध्ये तो जो आहे ते जात नाही लोक. तर भगवंत सुदामाला पाय धुतायत. विप्र सुदामा म्हणजे भिकारी सारखं असतो सुदामा, काहीच नाही सुदामाकडे. धोतर 10 ठिकाणी फाटलेली आहे, इकडे तिकडे शिवून लपून तो बिचारा कसं ते जातो, काय बुडवर पोहे घेऊन गेले. तर अशा सुदामाचे पाय धुवून त्याचं रेशमी कपड्याने पाय पुसून त्याला आपल्या व्यासासनावर बसून आपण स्वतः खाली बसणं कुठले भगवंत करतात? तर हे भगवंताचे हे 12 महाजन आहेत. ब्रह्मा, शंभू म्हणजे महादेव, सुखदेव गोस्वामी, मग कुमारा झाले, कपिला, स्वयंभू, प्रल्हाद, नारदा, जनक, भीष्म, बली महाराज आणि यमराज. हे 12 महाजन आहेत ना, ही महान भक्त आहेत. महाजन म्हणजे हे ह्यांना एक पोस्ट दिलेली आहे आणि हे असे साधारण लोक नाही आहेत. हे भक्तीत पराकोटीचे भक्त आहेत म्हणून यांना ही पोस्टला कॅबिनेटची जागा दिलेली आहे. तुम्ही जर इथं एनबीसीसी मंदिरात आलात ना, खूप त्याला अनुयायी म्हणतात. अनुयायी, त्याला अनुयायी म्हणतात. येस, अनुयायी. असे 12 महाजनांचे म्युरल पेंटिंग्स आहेत, खूप सुरेख आहेत. कधी मी उघडलं म्हणजे कधी आला बघायला मिळेल. तर भगवंत जे आहे गोविंद म्हणजे जे आपत्ती म्हणजे आता कष्टात आहेत, बुडायला लागले ते भवसागर मध्ये, आपण हात असे केले भगवंत येत आहेत आणि चल या भवसागर मधनं काढतायत. गजेंद्र मोक्षची स्टोरी पण सांगेन मी परत कधीतरी. गजेंद्रला ते मगरीने असं तोंडात धरले पाय. खूप हत्तींचं कसं असते, झुंड मध्ये राहतात. हत्तींचे बरेच गुण मनुष्यांसारखे असतात. ते त्यांना पती पत्नी मुलं एकत्र राहणं, कोणी वाढले की एक वर्षभर सगळे हत्ती तिथे येऊन डोळ्यातलं पाणी अश्रू घालतात. हत्ती पण त्या हत्तीला जेव्हा त्याच्या ताकदीवर त्याला खूप हे, मग तो पाण्याजवळ घ्यायचा, मगर त्याला पाय धरते तर त्याला वाटते माझ्या ताकदीत खूप ओढेल, पण पाण्यातला आहे तो प्राणी, त्याची ताकद त्याच्यापेक्षा 100% जास्त. मग तो आत ओढायला जातो. बायका मुलं मित्र सगळे असतात, कोणी मदतीलाच नाही. शेवटी तो काय करतो, एक कमळाचं फूल उचलून भगवंतांना म्हणतो की भगवंता हे तुझ्यासाठी. मग ते प्रार्थना, गजेंद्र मोक्षची प्रार्थना आपल्याला सगळ्यांना माहिती, भागवतांमध्ये खूप सुरेख आहेत. तर तो प्रार्थना करतो, भगवंत येतात त्याला हे करणार, सुटका देण्यासाठी. तो आता आपण झालं काय, भक्त झालेत. आता भक्ती योग झाले आणि आपण भगवद्गीता बघणार. तर सगळ्या वेदांमध्ये सगळ्या वेदांमध्ये म्हणा
ज्या सगळ्या आपल्या शास्त्रांमध्ये भगवद्गीतेला खूप 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 महत्व दिलेलं आहे. राईट. भगवद्गीता खूप महत्व दिलेलं आहे. आणि आता इथं बघा भगवद्गीता जी आहे बरेच लोकांनी वाचलेले भगवद्गीता, मोठे मोठे सायंटिस्ट लोकांनी, पुढारी राधाकृष्णन जे आहेत, गांधींनी पण भगवद्गीता लिहिली आहे, हेनरी डेव्हिड, असं बऱ्याच लोकांनी भगवद्गीता वाचलेली आहे. म्हणजे काय, गीता प्रसिद्धच आहे. मग त्याच्यातले श्रीमंत म्हणा, बुद्धिमान म्हणा किंवा त्यागी लोक म्हणा, सगळ्यांनी भगवद्गीता वाचलेली आहे. माझा आवाज येतोय का? Yes, Mataji. हो मॅम. हा, क्लिअर आहे ना? तेच एकदा हे मी तुम्हाला साऊथ इंडियन दक्षिण भारतात एका ब्राह्मणाची स्टोरी सांगितली होती, आठवते का? त्याला वाचता येत नाही, पण तो भगवद्गीता समोर ठेवून खूप रडत असतो. तेव्हा चैतन्य महाप्रभू जेव्हा दक्षिण भारताची यात्रा करावी त्यांनी त्यांना बघितलं, तर म्हणे का रडतोयस तू एवढं? तर म्हणे मला, आणि बाकी लोक तिची खिल्ल म्हणजे अशी मजा त्याच्यावरती काय म्हणतात त्याला, खिल्ली उडवत असतात. तर आणि हा ब्राह्मण कोणाकडे लक्ष देते, फक्त आपलं रडत बसतो भगवद्गीतेला बघून. मग चैतन्य महाप्रभू म्हणतात, तू का रडतोयस? सगळे लोक तुझ्यावरती हसतात, तू का रडतोयस? ते हसतात म्हणून रडते का? नाही, मला त्यांचा संबंध नाही. मला माझ्या गुरुने सांगितलं रोज भगवद्गीता वाचायला पाहिजे, पण मला वाचता लिहिता येत नाही, पण मी रोज भगवद्गीता घेतो. म्हणे मग तू रडतो कशासाठी? तर म्हणे ज्या परम पुरुषोत्तम भगवंतांच्या साठी आपण एवढं हे करतो, ते स्वतः म्हणे हे काय सारखी होऊन बसलेत असे, म्हणजे किती खालच्या दर्जाची ते जागा घेतात भक्तांसाठी, किती म्हणजे काय म्हणते त्याला, मोठं हृदय असायला पाहिजे त्यांना. अशा गोष्टींवर मग ते चैतन्य महाप्रभू म्हणतात, तू सगळ्यात चांगला भक्त आहेस, तुला कळालं की भगवंत काय आहे. बाकी भगवद्गीता नुसतं वाचण्याने नाही होत, भगवद्गीता वाचताना भगवंत काय हे जेव्हा कळतं आपल्याला, ते खरी आपली पुंजी आहे. मग त्या इथं हे ब्राह्मणाची स्टोरी आहे. हा, भगवद्गीता जी आहे हे सगळ्यांनाच कळते असं नाही. आपल्याला पण आता जितके वेळेस आपण वाचू तितके वेळेस नवीन 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 काहीतरी आपल्याला अर्थ समजायला सुरुवात होते. इथं भगवद्गीता म्हणजे आता जे मायावादी ज्यांना भगवद्गीतेचं म्हणजे एवढं नसतं, ते काय म्हणतात की आपण आणि भगवंत सेम आहोत, भगवंतांना पण असंच आपल्यासारखंच कातडी आहे, आपल्यासारखंच मनुष्य आहे ते, आणि म्हणून भगवंताने आपण सारखं, आपण भगवंतांचे अंश आहोत, पण भगवंतांनी एवढे महान नाहीयेत. मी मागे तुम्हाला सांगितलं, समुद्र आणि समुद्राचा एक थेंब, ह्याच्यामध्ये काय खारट पण आहे, पण समुद्र आणि समुद्राचं थेंब सारखं होईल का? शक्यच नाही. राईट. तसं भगवंताने आपण सारखं जाणार. मग ते जे मायावादी जे वाचतायत ते कसं आहे, एका मधाच्या बाटलीला बाहेरनं चाटल्यावर मधाचं चव मिळणार आहे का आपल्याला? नाही मिळणार. मध कसे गोड आहे, कडू आहे, तिखट आहे, कसे खारटे कळणारच नाही. जोपर्यंत आपण बोट टाकून मध काढून चाटत नाही तोपर्यंत आपल्याला कळणारच नाही. तसं जोपर्यंत आपण भगवद्गीतेमध्ये उडी मारून भगवद्गीताबद्दल जाणणार नाही तोपर्यंत भगवद्गीता आणि भगवंत कळणारच नाही. आता इथं भगवद्गीता जी आहे ना, कुरुक्षेत्र हे जे दाखवलं खाली निळ्या रंगामध्ये द्वारका आहे, तर इथं काही काही उदाहरण दिलेले आहे की हे जे भगवद्गीता आहे कुरुक्षेत्र झाले, तिथे एक म्युझियम पण आहे. त्याचं ना मला ज्योतिसार काहीतरी नाव आहे त्याचं. त्या ज्योतिसार म्युझियम मध्ये सगळंच काही त्यांनी कुरुक्षेत्रात काय काय झालंय त्याच्याबद्दल बरंच काही ठेवलेलं आहे. इतकंच नव्हे तर समुद्रात हा म्युझियमचं नावच श्रीकृष्ण म्युझियम आहे त्या. श्रीकृष्ण म्युझियम आहे का? हो हो. अच्छा. तर तिथं द्वारकामध्ये जे आहे ना, द्वारकामध्ये भगवंतांची म्हणजे द्वारका नगरी, अक्षरशः द्वारका नगरीची काही वस्तू सापडले. डॉक्टर राव म्हणून खूप त्यांनी प्रयत्न केला होता. नंतर तर त्याच्या टीम त्यांना काहीतरी गव्हर्नमेंटने काहीतरी धमकी दिली आणि त्यांनी थांबवलेलं आहे. तर अशा ठिकाणी आपल्याला आता राम सेतू पण जी सेतू बंधन केलं होतं ना, कुठून रामेश्वरम ते श्रीलंका, ते सॅटेलाइट वर दिसला अशी एक रेष म्हणून. पण आता तिथं म्हणजे त्याच्यावरनं कळते की हा राम सेतू बांधलेलं होतं म्हणून. अशी काय काय गोष्टी दिसतात आपल्याला, मग आपण विश्वास ठेवायला सुरू करतो. कारण आजकाल काय झालं माहिती, दाखवा मग आम्ही विश्वास ठेवू असे. पूर्वी कसं ऐकलं आणि विश्वास ठेवायचा, राईट. तर इथं श्रील प्रभुपादांनी ही भगवद्गीता सगळीकडे पसरवली. सगळ्या जगामध्ये आज भगवद्गीता वाचणारे बरेच लोक आहेत. इतकंच नव्हे तर भगवद्गीता म्हणून भगवद्गीतेसोबत आपल्याला रामायण, महाभारत ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे वाचायला पाहिजे. आणि कुरुक्षेत्र, आता मी भूमीबद्दल बोलते, कुरुक्षेत्राबद्दल. कुरुक्षेत्र जिथं आहे तिथं ज्योतिसार, जिथे ज्योतिसार म्हणतो
एक म्युझियम आहे जिथं आता तुम्ही कृष्ण म्हणतात ना, ते असेल त्याचं नाव मला माहित नाही आता. तर तिथं भगवंतांच्या बऱ्याच गोष्टी ठेवलेल्या आहेत आणि त्याची पूजा केली जाते. इतकंच नव्हे तर कुरुक्षेत्रामध्ये ते झाड ज्याच्या खाली भगवद्गीता सांगितले गेले आजही ते आहे. ती जागा म्हणजे तिथं त्यांनी सांभाळून ठेवली ती जागा अशी. फेन्सिंग वगैरे केले, लोक बरेच जातात आणि बघून येतात तिथं. तर ही जी भगवद्गीता आहे, आपण ह्या भगवद्गीतेला साधारण म्हणून पुस्तक म्हणून त्याचा अभ्यास करायचा नाहीये. तर ह्या भगवद्गीतेचा अभ्यास आपल्याला सखोलपणे करायचा आहे. आज मी खूप वेळ घेतलाय. प्लीज मी आता रोज माफी मागणार, दर क्लासमध्ये असंच करणार आहे. तर अशा भगवद्गीतेसाठी आपण आज एकत्र आलो आहोत आणि ह्याला असंच पुढे घेऊन जायचंय. शंकराचार्यांची एक ओळ मी वाचून दाखवते, खूप सुरेख वाटते मला. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इद संसारे बहुदुस्तारे कृपया पारे पाही मुरारे. ते म्हणतात पुनरपि जननम, जन्म मृत्यू चाललेला आपल्या ह्याच्यातनं कोण काढणार आहे? पाही मुरारे. मुरारे म्हणजे कोण? श्रीकृष्ण, ज्यांनी मुरा राक्षसाला मारले म्हणून त्यांचं नाव मुरारे पडलेलं आहे. तर अशा श्रीकृष्ण भगवंतांच्या चरणी आपण प्रार्थना करूयात की ही गीताचा क्लास आपला असंच सुरू झाला पाहिजे आणि पुढे आपण असंच एकत्र येऊन अभ्यास करत जाऊया. आजचा आज आपण इथंच क्लास थांबूयात. कोणाला काही प्रश्न असतील तर विचारा. ठीक आहे, सगळ्यांना असं वाटतं मला सगळ्यांनाच कळायला आता भगवद्गीतेचं. कोणाला? हा बोल बेटा. रेकॉर्डिंग स्टॉप करू आता? हो, स्टॉप कर आणि ग्रुपवरती लगेच टाकून दे. ठीक आहे मॅम. थँक्यू केदार.